कोल्हापूरमध्ये विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये दाखल झालेत। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी सध्या पूर्ण खबरदारी घेतली आहे। आज कोल्हापूर विमानतळावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। कार्यक्रमस्थळी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केली जाते। खिशामधला रुमाल कोणत्या रंगाचा आहे, पायामध्ये कोणत्या कलरचे सॉक्स आहेत, तोंडावरती काळ्या रंगाचा मास्क आहे का, हे सगळं चेक केलं जात आहे। याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। नव्या इमारतीचा आज उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनाच्या प्रसंगी येणाऱ्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा या ठिकाणी अतिरेक पाहायला मिळतो। इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या खिशामध्ये काय आहे, पायामध्ये कोणत्या कलरचे सॉक्स आहेत, हे सगळं चेक केलं जातंय। मोबाईल आहे तो चेक केला जातोय। इकडे जर बघितलं तर आपण प्रत्येक इथे येणाऱ्या नागरिकाचा पोलीस कसून तपास आहे तो करत आहेत। पायामध्ये जर ब्लॅक कलरचे सॉक्स असतील तर ते देखील या ठिकाणी काढायला पोलीस हे या ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळतात। इकडे जर बघितलं तर जे ब्लॅक कलरचे सॉक्स आहेत या सॉक्सचा सगळा ढीग या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जे नागरिक या ठिकाणी आपल्या शूजमध्ये ब्लॅक कलरचे सॉक्स घालून आले आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी सॉक्स काढायला लावलेले आहेत आणि मगच इथून पुढे आत जाता येईल अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या आहेत। त्यामुळे एकूण जर बघितलं तर या ठिकाणी सुरक्षा ही महत्त्वाची आहेच, मात्र त्याचा अतिरेक होताना या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।